त्यांना पाडा नाही एकदा काय पाडायचे मग हो ते आमच्या गावातले गावाच्यातले गावाचं नाव राष्ट्रवादीचे असू नाही तर काँग्रेसचा असू आम्हाला काय पाडण्याचं कारण गावातलं ते आपला विरोध नाही काहीच नाही आणि उगाच उचलला की आपटला नाही गावाच्या बाबतीत तो आपला विरोध आहे का नाही ना राष्ट्रीय असू नाही तर काँग्रेस असू आपल्याला काही घेणं नाही तो आपल्या गावाचा सरपंच आहे मग त्याला तो मत आपल्या 2 पटीने मोर आहे कस काय गावातला मग सरपंच आहे तो असं हा त्याला माग खेचायचं लय आवड आहे कस कसं काय काय मग आज बबन दादा तर आमदार आहे हा आमदार सरपंच पेक्षा मोठा आहे आपण खेचू पण मी माझ्या गावासाठी लढतोय माझ्याच गावातल्यांना पाडू कोण बरं माझ्या गावातल्याला का आता पाडू सरपंच तुला करायचं आहे गावचा हे दादांचं मला टार्गेट आहे आमच्या गावाचं पण नाहीच मला आमच्या गावाचा रोड अंतिक करायचा सरपंच पद घेऊन करणार रोड पण आता ते जवळ कटळ नाही त्यांचं पद आपल्याला हिसकून घ्यायचं नाही ते मनाने म्हणलं पाहिजे मला ही पद शपथ नाही फक्त आणि ते एखाद्या बाजूला म्हणते बी दादा बरं राहिलं लगेच म्हणते त्याला काय पण आपल्याला त्यांना पद हिसकून नाही घ्यायचं काही करायचं नाही पण आपल्याला बबन दादाला पाडायचे बरं का तू एका सभेतच पद पाडू घेऊन टाकशील काढून आणि 2-3 सभेतच दादा बबन दादा असं समजायचं बबन दादाला कधीपासून ओळखतो तू हा कधीपासून ओळखतो चौथी आल्यापासून नोकरी चौथीत आल्यापासून आणि राहुल दादाला राहुल दादा चालू करतो राहुल दादाचा दादांविषयी मला ऐकलंय ना? म्हणून म्हणलं यावर दादाच्या ना आपके वर दादा आपकी बात राहुल दादा पण राहुल दादा दादा तर सांगितलं मागायची फक्त राहुल दादा म्हणायचं दादा नाही म्हणायचं दादा लई बरं झालं आपल्या बबन दादाचं चक्कर झालं आपल्या बबन दादाने किती केलं बबन दादाचं चक्क यांनी नाव घेतलं म्हणून एवढ्या मोठ्या माणसाचं नाव घेतो नाव घ्यायचं इथून पुढे राहुल दादा काय लोकसंख्या कशाने काय जायला गाडी गाडी आहे ना गाडी आहे ना सोडून येऊ नाही कोणा संघ आला गारगावला शाळेला तिकडे काय त्याचं ब्रिलियंट मी जर टाकलेलं असतं तर हे मला घेता आलं असतं नसतं ना बरोबर गाडी